नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. या वर्षीचा 2024-25चा ऊसाचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा कारखान्याला ऊस जाऊन 1 वर्ष झाला आहे. अद्याप काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे अदा केले नाहीत. याच मुद्द्यावरून विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील ऊस गेलेल्या परंतु ऊस बिल थकवलेल्या सर्व साखर कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. आज बुधवारी एस निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट कंपनीला घेराव घालून निवेदन देण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. बेळगाव ते मिरज या रेल्वे मार्गावर दुपदरीकरण त्याबरोबर विद्युतीकरण झालं आहे. त्यामुळे येण्याचा व जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. कृष्णा नदीवरील पुलानंतर काही अंतरावर उगारकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळाच्या बाजूचा काही भाग ढासळला असून दुहेरीकरण करताना मोठा भराव टाकण्यात आला आहे. यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या मार्गाचा बाजूलाच ओढा आहे. तसेच काळी माती असल्याने ही घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेल्वे मार्गावरील ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली असून तातडीने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. रेल्वे खात्याच्या वतीने तातडीने खचलेल्या भागावर भराव टाकण्याच्या कामास कालपासून प्रारंभ करण्यात आला असून मोठे दगड त्या खड्ड्यामध्ये टाकण्यात येत आहेत. मोठे दगड बाहेरून आणण्यात आले आहेत. बुधवारी सायंकाळी उशिरा हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सर्व अधिकारी तेथेच तळ ठोकून आहेत. बेळगाव शहर परिसरात दुचाकी चोरणाऱ्या संशयिताला अटक करून त्याच्याकडून 5 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. याची किंमत 1,25,000 रुपये होते. गणेश शिवाप्पा कोळवी, मूळ राहणार सुनकुंपी, तालुका बैलहोंगल, सध्या राहणार भाग्यनगर 8वा क्रॉस असं संशयिताचं नाव आहे. गणेश याने शहर परिसरातून दुचाकी चोरल्या होत्या. 21 रोजी त्याला संशयावरून ताब्यात घेण्यात आलं असता त्याने चोरीची कबुली दिली. टिळकवाडीचे निरीक्षक परशुराम पुजेरी, उपनिरीक्षक संतोष दळवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. जांबोटी खानापूर राज्य महामार्गाच्या विकासाकडे शासनाचे साफ दुर्लक्ष झालं असून अरुंद रस्त्यामुळे वाहनधारकांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतोय. तसेच वाढत्या अवजड वाहतुकीमुळे देखील या रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली असून खराब रस्त्यामुळे अनेक वेळा या मार्गावरील आंतरराज्य वाहतूक ठप्प झाली होती. तसेच भविष्यात रस्त्याचा विकास केला नसल्यास आंतरराज्य वाहतूक कोलमडण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करून देखील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दखल घेत नसल्यामुळे शेवटी गेल्या सोमवारी सुळगा गावातील सामाजिक कार्यकर्त्यांवर येळ्ळूर सुळगा ते राजहंसगड रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजवण्याची वेळ आली. येळ्ळूर ते राजहंसगड हा रस्ता देसूर ते नंदीहळ्ळी रस्त्याला जोडला गेल्याने तो पुढे नंदीहळ्ळी, गरलगुंजी, तोपिनकट्टी तसेच देसूर मार्गे खानापूर महामार्गाला जोडला गेलाय. खानापूरकडे जाण्यासाठी धामणे, बस्तवाड, हलगा येथील वाहनधारक सुळगा रस्त्यानेच ये-जा करत असतात. या पद्धतीने मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याची वाताहत झाली आहे. सदर रस्त्यावर ठिकठिकाणी अपघाताला निमंत्रण देणारे मोठे खड्डे पडले असल्यामुळे वाहन चालकांना, विशेष करून दुचाकी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. दिनांक 19 ते 22 ऑक्टोबर दरम्यान पणजी, गोवा येथे झालेल्या 24व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेमध्ये मुतगे गावचा सुपुत्र स्वातिक नारायण पाटील यांनी 3 सुवर्ण पदक व 1 रौप्य पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्याने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, 100 मीटर बॅक स्ट्रोक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, 200 मीटर मिड रिले स्ट्रोक स्पर्धेमध्ये रौप्य पदक तर 400 मीटर मिड रिले स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. स्वातिक हा बेळगाव येथील JNMC मधील जलतरण तलावात नियमित सराव करत असून स्वातिकने त्यापूर्वीही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये अनेक पदके पटकावून बेळगावचं नाव उज्ज्वल केलं आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या नूतन आयुक्तपदी शुभा बी यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी आपल्या कार्याचा पदभार स्वीकारला. बेळगाव महापालिका आयुक्तपदी कार्यरत असलेले अशोक दुडगुंटी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नूतन आयुक्तपदी शुभा बी यांची नियुक्ती झाली. माजी आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी नूतन आयुक्त शुभा बी यांना अधिकार पदाची सूत्रे सुपूर्द केली.
यावेळी नूतन मनपा आयुक्त शुभा बी यांनी बेळगावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. महापौर, आमदार, नगरसेवकांना विश्वासात घेऊन कर्तव्य बजावण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. यावेळी पहिल्याच दिवशी शहरातील कन्नड नामफलकाची सक्ती, या अंतर्गत 60% कन्नड भाषेचा वापर आणि 40% इतर भाषेच्या वापरातील नामफलक कन्नड ही अधिकृत भाषा म्हणून वापरली जावी, सरकारी कर्मचाऱ्यांनी कन्नड ध्वज चिन्ह असलेले ओळखपत्र परिधान करावे, अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केल्यामुळे मराठी भाषिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक टीम केली असून बेळगाव जिल्ह्यासाठी आपली टीम तयार झाली असून बेळगाव जिल्ह्याच्या टीमचे नाव राजा शिवाजी बेळगाव असे असून या बेळगाव टीमचे प्रायोजक डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनकडे असून या स्पर्धा 1 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या काळामध्ये बेंगलोर येथे खेळवल्या जाणार आहेत. या संदर्भात राजा शिवाजी बेळगाव या टीमच्या लोगोचे अनावरण व या स्पर्धेच्या आयोजनाची माहिती आज बेळगाव येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. आजच्या पत्रकार परिषदेस कर्नाटक सॉफ्टबॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गंगाधर राजू उपस्थित होते. तसेच डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनचे सुरेश जाधव, मिलिंद भाऊ, तसेच बेनी पिंटो, नगरसेवक तोहिद चांदखन्नावर, संदीप देसाई तसेच क्रिकेट टीमचे सदस्य, खेळाडू उपस्थित होते. बहुप्रतीक्षित असलेल्या इलेक्ट्रिक बसची बेळगाव आगाराला प्रतीक्षा लागून राहिली आहे. मागील वर्षापासून इलेक्ट्रिक बसची एंट्री अद्याप लांबणीवर पडली आहे. राज्यातील बेंगळूर, म्हैसूर, दावणगेरे आणि दक्षिण कर्नाटकातील इतर काही भागामध्ये इलेक्ट्रिक बसेस धावू लागल्या आहेत. मात्र बेळगाव विभागाला केवळ प्रतीक्षाच करावी लागली आहे. सरकारने बेंगळूरनंतर बेळगाव, चिक्कमंगळूर, शिमोगा, हुबळी, मंगळूर आदी शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस धावणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप बेळगाव यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या बस सेवेवरच कारभार सुरू आहे. प्रदूषण टाळून खर्चाची बचत करण्यासाठी परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र सध्या त्या मर्यादित शहरापुरतीच असल्याचे दिसत आहे. राज्यात सर्वाधिक महसूल देणाऱ्या बेळगाव शहरालाही या बसची प्रतीक्षाच करावी लागली आहे. वडगाव व जुने बेळगाव येथील तलावांचे काम अर्धवट स्थितीत असल्याने परिसरातील नागरिकांना धोकादायक ठरत आहेत. मागील 3 महिन्यामध्ये तलावांच्या अर्धवट बांधकामामुळे 3 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या कामाला त्वरित सुरुवात करावी अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुस्कर यांनी कंत्राटदाराकडे केली. मंगाईनगर वडगाव येथे 2 तर कलमेश्वर मंदिर, जुने बेळगाव येथील 1 तलाव अर्धवट स्थितीत आहे. कंत्राटदारांनी काम अर्धवट ठेवल्यानं परिसरातील नागरिकांना तलाव धोकादायक ठरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. संरक्षण भिंत नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होत असल्याने रमाकांत कोंडुस्कर यांनी या परिसराची पाहणी केली होती. त्यामुळे कंत्राटदारांना तात्काळ बोलावून काम सुरू करण्याची सूचना करण्यात आल्या. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंमलझरी तालुका निपाणी येथे शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री 9च्या सुमारास उघडकीस आली. बाळाप्पा भरमू हजारे, वय 58, राहणार मूळगाव बेनाडी, सध्या राहणार अंमलझरी असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की बाळाप्पा हा 10 वर्षांपासून अंमलझरी येथे वास्तव्यास होता. तो शेतीचे काम करीत असे. मंगळवारी रात्री 9च्या सुमारास दारूच्या नशेत त्याने घराजवळ असलेल्या बकऱ्यांच्या शेडमध्ये दोरीने गळफास घेत आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस स्थानकाचे हवालदार IJ वाळके यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेबाबत मृत बाळाप्पा यांचा मुलगा आजाप्पा हजारे यांनी फिर्याद दिली आहे. बाळाप्पा याच्या पश्चात पत्नी, 2 मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.